पुण्यातील मुळशी तालुक्यातील पौडी इथं आयोजित महाशिवरात्री उत्सवातील कुस्तीला गालबोट लागलंय। 11 लाखांच्या इनामी कुस्तीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात झुंज सुरू असतानाच एका समर्थकानं आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उचलण्याचा प्रयत्न केला। पौडी येथील मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत 17 फेब्रुवारीला ही हाय व्होल्टेज कुस्ती रंगली होती। सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे अशी ही लढत पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती। आयोजकांनी कुस्ती निकालाचीच होणार असं जाहीर केल्यामुळे दोन्ही पैलवान जीव तोडून लढत होते। जवळपास 1 तास दोघंही एकमेकांना भिडले, मात्र वेळ जसा पुढे सरकला तशी कुस्ती आक्रमक झाली। माऊली कोकाटेनं कुस्ती दरम्यान आक्रमक पवित्रा घेत सिकंदरच्या मानेवर प्रहार करण्यास सुरुवात केली। संयम सुटलेल्या सिकंदरनंही त्याला जाब विचारला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरुवात झाली। दरम्यान आखाड्याच्या कडेला उभा असलेल्या माऊली जमदाडेचा एक समर्थक अचानक आत घुसला। काही समजण्याआधीच त्यानं थेट सिकंदर शेखवर हात उचलण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आखाड्यात एकच खळबळ उडाली। आखाड्यात राडा सुरू झाल्याचं पाहून आयोजक आणि पंचांची धावपळ उडाली। प्रेक्षकांमध्ये प्रचंड संताप होता। वाद विकोपाला जातोय असं वाटत असतानाच सिकंदरचे गुरु विशाल हरगुले यांनी स्वतः आखाड्यात आले। दोन्हीही पैलवानांना त्यांनी शांत केलं आणि पुन्हा कुस्ती लावण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।